शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगाई देवीची आज यात्रा आहे आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आणि आपण आहोत मंगाई देवीच्या मंदिर परिसरात. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे. यात्रेसाठी खरं तर संपूर्ण मंदिर परिसर गेल्या 8 दिवसापासून जय्यत तयारी सुरू होती. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दीचा महापूर लोटला. आपण पाहतोय मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या मंगाई देवीची यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. बेळगावसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातील शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि त्याचबरोबर वडगाव परिसरातील शेतकरी, बिनकर आणि कामगारांमध्ये देवीसाठी श्रद्धेचं स्थान आहे. त्यामुळे मागील 8 दिवसांपासून यात्रेची जे तयारी होत होती, आज सकाळी 10:30 वाजता पारंपरिक पद्धतीने देवीचे गाराणे उतरवण्यात आले आणि देवीच्या मानकऱ्यांकडून गाराणे उतरण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. आज खरं तर आज यात्रेचा मुख्य दिवस. यानंतर दिवसभर देवीची ओटी भरणे व धार्मिक विधी केली जात आहे. एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मंगाई मंदिरच्या परिसरात गर्दी झालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या इथून मोठमोठे भाविक या मंदिर परिसरात दाखल होत असतात. सर्वांना जय शिवराय. आज वडगाव परिसरामध्ये शेकडो वर्षाची परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. आज वडगावचं ग्रामदैवत मंगाई मातेची यात्रा या ठिकाणी भरलेली आहे आणि या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी पावतोय. या ठिकाणी भक्तीची आराधना करणारे आपले भक्तजन या ठिकाणी भरपूर अशा संख्येने या ठिकाणी येत आहेत. माझी एकच देवीचरणी प्रार्थना आहे की वडगाव परिसरामध्ये संपूर्ण विविध क्षेत्रातील व्यापारी असो, व्यावसायिक असो, शेतकरी वर्ग असो, शिक्षणामध्ये कार्य करत असलेले विद्यार्थी असो, या सर्वांना येणारा काळ सुखसमृद्धीचा जावो या ठिकाणी देवीचरणी इतकीच प्रार्थना करतो. सर्व या ठिकाणी उपस्थित आमचे जे भाविक आहेत, आज श्री मंगाई देवीची यात्रा या ठिकाणी संपन्न म्हणजे सुरू झालेली आहे. आज जर पाहिला तर सकाळी या ठिकाणी 10च्या सुमारास गाराणे उतरवण्यात आले. म्हणजे मागील 1 महिना जो या वडगाव परिसरातील लोकांनी एक पवित्र असा महिना पाळला होता, त्यानंतर कुठे त्या ठिकाणी ओटी भरली जात नव्हती, नारळ फोडले जात नव्हते. महिनाभर आपले वारा दिवशी आपले व्यवसाय बंद ठेवून या ठिकाणी पाळणूक केली जात होती आपल्या वाराची. आणि ही जी यात्रा आहे आपली श्री मंगाई देवीची, जी शेतकऱ्यांची आणि विणकरांची, कष्टकऱ्यांची मानली जाते आणि या यात्रेसाठी विविध राज्यातून या ठिकाणी भक्त आज दाखल झालेले आहेत. आणि या ठिकाणी आज जर कमिटीच्या माध्यमातून पाहिला तर नीटनेटकं नियोजन करण्यात आलेलं आहे. तसंच पोलीस प्रशासन असेल आणि सर्व या ठिकाणी सर्व डिपार्टमेंटच्या लोकांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे. आणि मंदिर परिसरात CCTV या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व आमच्या भाविकांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. तसंच या ठिकाणी मी या व्हॉइस ऑफ वेणुग्राम व तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना सांगतो की या ठिकाणी जत्रा व्यवस्थित पार पडू आहे. शांततेत येऊन रांगेमध्ये थांबून दर्शन घ्या आणि सर्व पोलीस प्रशासन असेल, मंदिर व्यवस्थापन कमिटी असेल, त्यांना सहकार्य करा. धन्यवाद. आज मंगळवार सकाळी 10 वाजता गाराणे उतरून यात्रेची सुरुवात झालेली आहे व तसंच कर्नाटक किंवा महाराष्ट्र, गोवा इथून सर्व भाविक येतात. त्यांना एकच विनंती करतो की त्यांनी व्यवस्थित देवीचं दर्शन घेऊन व्यवस्थितरित्या पार पडून सर्व आपापल्या घरून सहकार्य करावं. प्रसाद चव्हाण पाटील. आई मातृश्री मंगाई कृपेने भक्तांना आशीर्वाद देतो की यावर्षी यंदा जत्रा सर्व लोकांसाठी आहे, तरी भाविक व्यवस्थित येऊन ते करावं ही इच्छा आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर गोवा, मुंबई, पुणे ह्या बाजून लोक येतात. त्या यात्रा व्यवस्थित पार पाडायची आमची इच्छा आहे. भाविकांनी चांगल्यापणे दर्शन घ्यावं एवढी इच्छा आहे. तरुण भारत न्यूज, विजय निंबाळकर, मंगाई मंदिर, बेळगाव.